या बाबण्याला कधीचा फोन केला अजून येईना. हा काय माणूस आहे बाई. म्हणले लवकर ये, आज नवरा घरी नाही आहे तर लवकर ये रे. पण काय काम करीत बसला काय माहित बाई. काय डोक्याला ताण आहे मा. नवरा आहे सारखा ना हाय सारखाच. याला म्हणली येतं याचा अजून पत्ता नाही. कधी येतो काय माहित बाई. मस्त म्हणलं गपाटपा मानावा. काय बाई वाट पाहू थकले अजून येईना. कधी येतो काय माहिती. आता तवर पडूनच घेते. मला तर बसवा नाही बी. थोडंसं अंग दुखल्यासारखं वाटून राहिलं. अजून येईना येऊ. उघडाच आहे दारिया. उघडाय बापण्या. हा बाबा किती वेळ झाला तुला फोन करू. अगं काय झालं इड आहे ना मध्ये मित्र भेटले हा आणि मग मित्र भेटल्यावर बसलो 5-10 मिनिटं बाता आली. हा का. हा अरे तुला असं बोलावलं मानावर गेला आज कामाला. हा आज त्याला नाईट ड्युटी ना. याग सरक ना. हा याग सरक. हा काय झालं मला तो आलं का मला असा मूड येत राहतो. तुला आलं का मूड लगे. येतोच म्हणा आता तो का पाहिल्या हा का. म्हणले नवरा घरी नाहीये तर मग आज बबल्याला तरी बोलून घ्यावा. नाही बबनराव मोकळाची. हा हा तुझ्यासाठी तर कवाय ग शांती. मग काय म्हणतो. अय तुझ्या बायकोला काही कळलं नाही ना आपलं. नाही कधीच नाही. कुठे गेली तुझी बायकोला दिसत नाही. बाईक बाळात पाण्याला गेली. हा का. मग आणला गणपती. बाई तो आता कामच लय कठीण आहे बाबा. एका टायमाला 2-4 दिवसात डिलिव्हरी होईल. हा का. काय रे बाबण्या गेले साली एक पोर झालं होतं ना. हा वर्षाला पोर होत मला. म्हणजे असे किती पोर आहे. मला पोर असे 5 झाले आता. हा का. ए कवर काढी तो आता बंद कर ना. त्या तेवढी ताकद आहे म्हण. हा ना. आणि मग बाबा तेवढ्या आगात पाणी. हा का. हा. बाबा तो पाणी म्हणजे. आता कोणची येऊ दे तरी हा अटक नाही. हा का. तुमची म्हणजे अरे तूच पाहिजे दुसऱ्या काला बाया. ए घाबरले ना मी. तुम्हाला कोणची येऊ दे म्हणजे मी म्हणले अजून एखादी ठेवेल काय. नाही नाही ना. नाही बरं मग रात्री काय केलं का नाही. लाज ती काय अशी वस्तू करून बोल. काय बाबा तुला माहिती आहे ना ते मानवऱ्याला मला आता पटतच नाही. पण काय करू आता लय डोक्याला टेन्शन होतं. घरातलं काम धंदा आवरला स्वयंपाक पाणी खाल्लं पिलं जवळ झोपायला आलं का बाबाला किती उठवलं तरी काच झोपेलच राहत होतो. तो किती त्याला हलावलं काही केलं तो हाय तरी केवढा की एवढा. हा आणि त्याच केवढं का असेल ग. हा तो अंदाज गबस काही नको विचारू. एवढं असच. अरे बाबा गबस काही नको विचारू. हा एवढंच असेल. अरे शांता हा? तुला कसं काय त्याच्या पैर आवत बा. आता त्याच्यापाशी कुठे तोयशी बोलत आहे ना मी. अरे आता आहे पण रोज संघाचे तुम्ही. हा रोज हाय संग. मग पण मग काय का त्याच्याच्या ना तो भाग आता भागत नाही म्हणून तर तुला बोलावलं ना. आपलं कसं आहे. बाबा तो म्हणजे हात लावायचा उशीर लय डेंजर आहे तू. डेंजर अहो डेंजर. अहो त्याला हात लावायचा उशीर तर लगेच उभं राहत. हा का. हा ताकद आहे तेवढी. हा ना. आता 5 पोरं काढले म्हणजे काही जोक आहे का. हो हं? मग आता म्हणले चाल बाई याला बोलवा आणि मग नवराने ते घ्यावा थोडी माझ्या मारून. तुला नाही का काय अजून. नाही ना अजून काहीच वय ना. नाही 8वं वर्ष चालू आहे लग्नाला. शांता हा पण तुला काही माझी आठवण बिठवण येते का नाही. मग आता आठवण आली म्हणून तर तुला बोलावलं ना. अगं मला येते. हा ना. मला वाटतं जावा काय चाललंय तिचं काही नाही. नाही मा काही नाही चालू आहे सगळं व्यवस्थित. फक्त तेवढ्याच गोष्टींनी मन थोडं नाराज आहे मा. काही नाही होईल तुला. मग मी आहे ना.
हा हा आता झाली सुरुवात वाढवायला काय पोराची. हा हा मग हे काय एवढं टिंबूची त्याच. हा कसा आहे बाबा तुला डेंजर आहे. अहो डेंजर आहे म्हणजे काय सांगू तुला. काय शांत हा. तुला काही समजत आहे का. हा. आता नुसती मला नादी लायती का. अरे कुठं नादी लावून राहिली तू आवडतात क्या. बाबण्या काय करू राहिला तू. हायला हातात दमच निघा ना. असं झालं कधी चेड्डी काढली. हा का बाबा मला तर लय डोकं दुखू राहिले बाबा आज. राहील डोकं राहील. हा ना थांब जरा. शांते हा ऐक ना. माई बायको आहे ना. माई बायको काही चांगली नाही. हा का? दिसाया काळी आहे. दात पुढचे. हा आणि मला आहे ना तूच आवडते. हा हा तू किती प्रेम करतो माव. अरे प्रेम करतो म्हणजे माझं कसं आहे. माझं लांब सट्टे काय हा हा हत्यार. हा हा आणि त्याने तर फन चालत. हा ना हो म्हणूनच 5 पोरं काढले सटा सट. कशी बाय असू ती त्याला करीत. हा हा का हा हा. काय सांगायचं. तर ते ढेर आता झाकून गेली तू. हा हा झाकीत. आणि मग तुला सांगतो. हा. तुला नाही का ग मी एकदा दाखवलं होतं. मालो पाहता तुला एक बोलू का. हा आणि तू का पाहिलं नाही का माक एवढी. पाहिले ना खरं बोल किती वखत पाहिलं. बाबा पहिल्यांदी तर मी किती घाबरली होती. हा पळूनच गेली होती. आणि मग तो मला तिडून धरून आणलं हाताला हा आणि मग कामच केलं. हा 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 आणि मग आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदी पळून गेलते मी. ते तिकडं नाही का त्या डोंगराच्या मेराला आपण गेलो होतो. हा हा हा? हा तेव्हा खेळ तरी पळून गेली म्हणजे तू कशी पळाली माहितीये का. हा बाबा 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 मी बाहेर काढलं हा आणि तू आता पाहिलं. हा जो शांता सुटली ना. हा. कोणाशीच आसरा करीना. लगेच खेळ दरीत पळून गेली ती. हा ना बाबा नाही. पायात काटा सुद्धा घुसला होता मा. हो मग ते घाबरली ना त्याला. शांता हा जाऊ दे आता मी ना लगेच तुला दाखवतो मावाला. हो हा लगेच आता बाहेर काढतो. सांग बोल. ए ए, बाबा लगेच काय करू राहिली तू. घेती ना गे. लगेच काढतो म्हण. अरे मी काय म्हणते हा? हे आज उघड्या उकडून लगेच काढतो. मग ते पांघरायला घे काहीतरी. बर घेतो. हा. घे बरं असं. पहिली तयारी राहते बाबा. हा? हा? अहो, ते- काढायची तयारी चालली. दमच नाही म्हण. बरं आता पहिली तू लगेच पडल्या बाहेर काढितो आणि तुला दाखवतो. हा अशी गागशील तू का पुन्हा त्याच नाव ती. तुला सांगते मा नवरा गेला निघून आणि मला खरं तुझी आठवण आलीच होती. पण तोय बी लगेच फोन केला आला टापका. हा माध्यम आहे का. हा हा सांग. ऐक ओ ए बाबण्या ए बाबू शांता आ पाहिलं ना मा हत्या. ऐक बाबू अय बाबण्या बासरी बाबा सोडा आता काय करू राहिला. थांब. ऐक अय बाबण्या अगं थांब ना. अरे सोड ना बाबा. आई 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 ऐक ऐक शांता हा पाहिलं ना मा हत्या. डेंजर आहे. आता देऊ का ठेवून मधी. हा ठेव हं? हा डेंजर आहे बाबा तू. आणि मग मला जामच करून टाकलं रे. फुकट आहे का 5-6 पोर. हा ना बाबा तुझी बायको कशी दमदारी ती रे तो कशी. हवा दम धरायच लागत हो. हा ना मग तू कशी राहती. हा आता मी बी आपलं प्रेम होऊन वर्ष झालं आहे ना. आणि मग वर्षापासून दम काढते ना मी. अहो दम काढला म्हणूनच तुला झालं. एक सांग का बाबण्या मला आहे ना तो सारखा नवरा लागत होता रे. अगं मी आहेच ना इकून तिकून आले हो. हा आहे पण मग- तूही भूक तर बागीतोय ना. हा आणि मग काय लागत तो नावरीला काय घेऊन बसली.
तुला काय करायचं शांती तो नवऱ्या पै जायला तुला वास न तो होणार नाही ओय! हा का हा मी जर एकदा टेकावलं हा टेकावलं हा एका राट्यात मध्ये जात हा मग तू कशी गागती बाबा लय डेंजर करतो तू हा भीती वाटती मला तुझी. भयानक मी फक्त मग घाली काढली हा का झालं मग तो नवऱ्याजवळ जायला तुला आहे ना शांते वासनच नाही ठेवणार हा ना प्रेम करतो तो अहो हा का आणि मग पण जाऊ दे बाबा तू मा नशिबात आला ना हो. तसं मा चेहराच फुलला हा खरंच नाही तर मी नुसती उदास राहायची मला असं वाटायचं मला नवऱ्याचं प्रेम भेटत नाही आणि कोण देईल मला ते प्रेम नाही का हा बरोबर पण जसा तू मा नशिबात आला आला तसं मा नशीबच उजळून गेलं बाबा अगं तू ते तो नवऱ्याला कवाय कोली तास लढ वाजला हा त्याला आता जवळ सुद्धा उभं करीत नाही हे माय मी आहे तुला आता मला जर सगळं सुख भेटत हम्म. मी काय त्याला हे करू मी येत जाईल ना हा तू जाऊ म्हणजे काय ना शांता तुला असं शांत करील हा ना. तुला आहे ना एवढी सुद्धा वासना नाही राहणार हा हो ते असं राहत ना असंच राहील हा का हा कसं वासनाच नाही असं राहत ना हा असं राहत ना ते असंच राहील लोक तो वाला असं राहील हा आणि मी टेकावल्यावर ते असं होईल मी जवळ येत नाही ओय तेव्हा तो असंच राहील हा आणि मी आलो का ते असं होईल जेव्हा मी टेकीन हा तेव्हा ते फुल मी टेकवलं हा का ते पुन्हा असं होईल म्हणजे काय म्हणजे फुल फुल म्हणजे ओळख म्हणजे काय होईल हा का हा हा बरं जाय तू आता जाऊ हा ते साधं नाही लय घाम काढला बाबा तो काम नाही हा तर कमी घाम झाला दुसऱ्या पाळीला आल्या हो हा तू घामाने ती आंघोळ करशील हा हम्म बाबा लय त्याच्यामुळं मी हाफ कपडे घालून येतोय हा तुला काही यायचं ठरलं हा हाफ कपडे घालून हा हा मी जर घरी असलो ना हा. मा बायको पै झोपेत हा मी पॅन्ट सुद्धा घालीत नाही हा का हा मोकळाच म्हणजे तू मोकळाच राहतो मोकळाच रात्रीची हा मग पाहिलंच कोणी नाही हा हा माई बायको सुद्धा मोकळी राहते तर मीच काय हा का हम्म. म्हणजे तुम्ही दोघंही मोकळेच राहता मोकळे म्हणूनच तुम्हाला 5 पोरं सटासट झाली हा जाय मग जाऊ हा घे काळजी हा हा आता तुला जेव्हा ध्यान आलं हा का लगेच मला बोलव हा जाऊ ठीक आहे आता झोप निवंत झोप येईल तुला हा हा चाललो हा हम्म. ये मग हा झाला का मोकळा मुआ. बर बर गेला का हा बाबण्या बाया काय बाई बाबण्याचा लय डेंजर आहे हा ध्यान आलं का मला म्हण लगेच मला बोली जाय पण जाऊ दे मरू दे काही म्हणा मानावरा म्हणजे लय कमजोर पण बाबण्या ग ग ग ग ग बाबण्या लय डेंजर आहे फार माणसाला एका दमात पार जांबच करून टाकीतो बाई मला ना लय सुख दिलं त्याने पण जाऊ दे काही असो चला आता आहे ना लय भारी वाटलं लय मस्त वाटलं असं आता नुसती झोप येऊ राहिली झोपूनच घेते आता मस्त शांत